नमस्कार, मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज भारत। आइए रुक करते हैं इस खबर की ओर। खबर महाराष्ट्र से है, जहां नगर मनमाड राज्य राजमार्ग पर दुर्घटनाओं का सिलसिला जारी है। पूर्व मंत्री प्राजक्त तनपुरे के नेतृत्व में 12 सितंबर को नगर मनमाड राजमार्ग पर हुए एक हादसे में मृत व्यक्ति के शव के साथ 3 घंटे तक सड़क जाम रखने के बावजूद सरकार नहीं जागी। शिंगवे में मनमाड राजमार्ग पर 3 फुट गहरे गड्ढे में एक महिला गिरकर कुचल गई। नगर मनमाड राजमार्ग पर कई दशकों से हजारों लोग अपनी जान गंवा चुके हैं। शिंगवे गांव के सामाजिक कार्यकर्ता जावेद भाई सैयद और अन्य नागरिकों ने इस जगह पर अपना रोष व्यक्त किया। पूर्व मंत्री प्राजक्त तनपुरे ने मृत शशिकांत दुधारे का शव तब तक नहीं उठाने का निर्णय लिया जब तक संबंधित ठेकेदार और सरकारी अधिकारियों के खिलाफ गैर इरादतन हत्या का मामला दर्ज न हो। यह सड़क शिरडी साईं बाबा के बड़े मंदिर तक जाती है, जहां भक्त अपनी जान जोखिम में डालकर चलने को मजबूर है। शिंगवे गांव में गड्ढों में महिलाओं की पुरानी साड़ियां बांध दी गई हैं, जो लोगों की जान बचा रही हैं। अहिल्यानगर स्थित राष्ट्रीय समाचार चैनल सी न्यूज इंडिया के रिपोर्टर राव साहेब वरपे ने इस सड़क की बदहाली का जायजा लिया है। तुमचं नाव सांगा, रोडला काय दुर्दशा आहे मनमाड हवेची? मी जावेद बिगल सय्यद। कालच्याला मी इथून प्रवास करीत होतो। दुपारच्या टायमाला कमीत कमी 12-12:30 वाजले होते, आहे ना डॉक्टर? 12-12:30. काल इथं एक रिक्षा पलटी झाला। एक दुर्घटनाच्या पिढीच गुतली होती त्या रिक्षाखाली, नाही का? म्हणजे तिचा अक्षरशः 3 ठिकाणी पाय मोडला आहे। लहान आलेले लेकरं होते, डोक्याला बराचसा मार लागला आहे। परंतु ते लहान आलेले लेकरं सुद्धा गुतले, पण देवाची कृपा आहे, त्यांना काही झालं नाही। हे रोडची दशा किती वर्षापासून आहे? हे रोडची दशा कमीत कमी 5-6 वर्ष झाली असतील। त्या रोडची दशा अशीच आहे, कमीत कमी 10 वर्ष झाली। रोड सुधारतच नाही, कारण की आमच्या शेतकऱ्यांची बी खूप अडचण आहे। रोड जर केला तर आमच्या शेतकऱ्यांच्या वावरांनी पाणी राहतं। इथं पाईपलाईन आता इथं कमीत कमी 3 वर्ष झाली, इथं पाईपलाईन फुटलेली आहे। याच्यावर कोणी लक्ष देत नाहीये पूर्णपणे। 3 वर्ष झाले, ही पाईपलाईन सुद्धा लिकेज आहे। इथं पाईपलाईन आहे मोठी, नाही का? सीएनजी लाईन बी आहे, पाईपलाईन बी आहे, सगळ्याच गोष्टीचे अडचण। तुम्ही सरकारला काय आवाहन करणार आहे? सरकारने जर आता तात्पुरतं या रोडचं जर लवकर हे नाही केलं तर आम्ही आमच्या गावच्या वतीने, शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन छेडण्याचं काम करू। एवढं। विजय बाळासाहेब धामणे, स्थानिक रहिवासी, इस्मालपूर, शिंगवे नाईक। नगर मनमाड हायवे आमच्या वस्ती समोरच, नगर मनमाड हायवेच्या शेजारीच माझी वस्ती आहे। रोजची इथं इंडस्ट्रियल एरिया असल्यामुळे किंवा आपल्या साईबाबाचं देवस्थान असल्यामुळे, शिंगणापूर असल्यामुळे आणि उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा हा सगळ्यात जवळचा रस्ता असल्यामुळे या रोडला आपल्या पर्यायी जेवढे मार्ग आहे नगर शहरातून गेलेले त्याच्यापेक्षा डबल ट्रॅफिक असते जवळपास। म्हणजे त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने ट्रॅफिक जास्त असते। 40-40, 50-50 टनापर्यंत या रोडला गाड्या म्हणजे जातातच, कारण आता आमची वस्ती शेजारीच असल्यामुळे रोजचं निदर्शनाच येतं। आणि आतापर्यंत ह्या रोड किती लोकांना हे झालंय, मयत झाले? रोजचं सरासरी एक आहे। समजा काही तर आपल्यापर्यंत येत नाही, आता नगर मनमाड पर्यंत ती बातमी आपल्यापर्यंत येत नाही, पण तुम्ही आता एवढे 15 दिवसात राहुरी ते विळत घाट याच्यात जवळपास केंद्रीय 9 बळी गेले। तुम्ही नितीन गडकरी केंद्रीय मंत्री रस्ता हे मंत्री आहेत ते रस्त्याचे, गडकरी साहेबांना मागच्या वर्षी बी आमच्या बंधूंनी तुम्हाला काय आवाहन करणार? पाठवले होते या रोडचे, त्यांनी पर्यायी फक्त इथं खडीकरण वगैरे आता मलमपट्टी करते गडकरी साहेबांना काही याच्यात हे नाही, पण आज खालचे जे लोक आहे समजा जे खालचे कोण इंजिनियर लोक सुपरविजनला त्यांचं पण काम आहे नाही। गडकरी साहेब समजा कुठं लक्ष देते, समजा पूर्ण भारतात तर नाही पाहू शकत, पण हे सुपरविजन लोकांवाल्यांचं काम आहे। समजा कुठं काय झालं काय, तुम्ही शासनाला काय आवाहन करणार? शासनाला हेच आव्हान आहे भाऊ, कोणाचं रोज कोणी भाऊ जातो, कोणाचा पती जातो, कोणाचं तरी वडील जाते। आता ज्याच्या घरचं जाते त्यालाच कळतं। आता आपल्याला फक्त क्षणभर वाईट वाटतं, आपण फोटो वगैरे घेतो किंवा जाणार येणारी, बाकीचं त्याच्यात विसरून जातो। दुसऱ्या दिवशी आपण नवीन काहीतरी होतंय दुसऱ्या दिवशी परत असं काही। या रस्त्यात जाता तुम्हाला त्रास किती होतोय? लोकांना त्रास किती होतोय? भरपूर त्रास होतोय। मरते का लोक रोड रे? मरतात ना। तुमचं नाव काय? किती दिवसापासून रोडवर जातो तुम्ही? बरेच वर्ष चालवते। काय परिस्थिती रोडची आहे? एकर परिस्थिती झाली, वर खड्डे, आता पाणी साचलं तर
खड्ड्याचा अंदाज येत नाही, गाडी कशी चालायची, काय करायची. तुम्ही सरकारला काय सांगणार? तर सरकारने रस्ता करून घ्यायला पाहिजे चांगला. ही किती वर्षापासून मनमाड हायवेची दुर्दशा आहे? हे आता लय दिवसाचं चालू आहे ना. आता या पावसामुळे तर पूर्ण खराबच झाला. हा. महाराष्ट्र से सी न्यूज़ संवाददाता राज साहब वरपे की रिपोर्ट। सरकार की अनदेखी के कारण आम लोगों की जान खतरे में है, जल्द सुधार की मांग तेज हो रही है। फिलहाल इस रिपोर्ट में बस इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए आप देखते रहिए सी न्यूज़ भारत।